श्री स्वामी समर्थ मित्रांनो, आपल्या स्वामी सेवा या चॅनलवरती तुमचे मनापासून स्वागत आहे. मित्रांनो, आज आहे गुरुवार आणि गुरु पुष्यामृत हा योग. हा मोठा मुश्किलीने आजचा जो गुरु पुष्यामृत योग आपल्याला मिळालेला आहे तो आता जर आपण हातातनं सोडला तर डायरेक्ट आपल्याला 5-6 महिन्याच्या नंतर भेटणार आहे. तर त्यामुळे मला असं वाटलं की लक्ष्मी माताच्या ज्या काही विशेष सेवा मला करायच्या होत्या त्या सेवा आपण आज करून घ्याव्यात. आणि मीच काय, सगळ्यांना ज्यांना या सगळ्या गोष्टी माहिती आहे, कारण की केंद्रातून वेळोवेळी सगळ्या सूचना दिल्या जातात कोणत्या दिवशी आपल्याला कोणत्या सेवा करायच्या आहेत. तर मलासुद्धा माहिती पडलं की आपल्याला माता लक्ष्मी यांच्या काही विशेष सेवा करायच्या आहे, कारण माता लक्ष्मी कोणाला प्रिय नाही आहे. मित्रांनो, आपण आयुष्यभर माता लक्ष्मी यांच्यासाठी सर झटत असतो आणि माता लक्ष्मी आपल्या घरी याव्या आणि आलेल्या माता लक्ष्मी आपल्या घरी स्थिर रूपात राहाव्या, यासाठी मला करायच्या होत्या काही सेवा. तर त्याआधी मी पहिले दिवा लावून घेतला आणि त्यानंतर जे आपले प्रथम पूजेचे हकदार आहेत ते म्हणजे आपले गणपती बाप्पा, तर यांना मी अभिषेक घालून घेतला आणि अभिषेक घालून आपण त्यांना पाटावरती विराजमान केले. त्यानंतर माता लक्ष्मी यांचे पती विष्णूजी, पण आज मी विष्णूजींचा फोटो पाटावर नाही ठेवलेला आहे, मला बाळकृष्णाला अभिषेक करायचा होता. तर मी बाळकृष्णाची मूर्ती घेतली आणि बाळकृष्णाच्या मूर्तीला पण आपण अभिषेक करून घेतलेला आहे. पण त्याआधी तुम्ही हा फोटो बघा, लक्ष्मी माताचा किती सुंदर फोटो आहे. असं वाटतं आताच फोटोतून माता लक्ष्मी या बाहेर येतील आपल्याला आशीर्वाद द्यायला. तर चला, इथे आपण गणपती बाप्पाची पूजा करून घेतली. आता इथे बघा, जे घरातले बाळकृष्णाची मूर्ती होती आपण त्याला आता अभिषेक करत आहोत. तर सगळ्यात आधी आपण साध्या पाण्याने अभिषेक करून घेतला आणि त्यानंतर दुधाने मी अभिषेक करून घेतला. जेव्हा अशा छोट्या छोट्या सेवा घडतात ना मित्रांनो, खूप छान वाटतंच आपल्याला. पण त्याचं म्हणजे बघा ना, आपल्याला या सगळ्या सेवा करायला भेटतात म्हणजे आपण किती नशीबवान आहोत. आपण केव्हा जाणार होतो देवांना अभिषेक घालायला, म्हणजे आपण या छोट्या छोट्या मूर्तींच्या रूपामध्ये आपण आपल्या घरातल्या घरात या सेवा आपल्याकडनं घडतात. म्हणजे हे आपल्या एक प्रकारचं सौभाग्यच म्हणा. या जेव्हा आपण सेवा करत असतो ना, त्या सेवा दिसायला जरी आपण करत असतो पण साक्षात परमेश्वर आपल्याकडनं या सेवा करून घेत असतो. जेव्हा परमेश्वराची इच्छा होते ना तेव्हाच आपल्या हातून सेवा घडतात. आपल्याला असं वाटतं आपण सेवा आपण आपल्या मर्जीने करतो, पण मित्रांनो असं नाही आहे. सेवा देव आपल्याकडनं करून घेतो. जसे आपले स्वामी समर्थ महाराज, अधिक महिन्यामध्ये मी विष्णूजींच्या सेवा केल्या, कुलदेवीची सेवा केली, पुन्हा आणखी माता लक्ष्मी यांच्या सेवा केल्या. स्वामींची सेवा तर दर गुरुवारी मी करतच असते, पण मला अधिक बघा कितीही केलं तरी काही ना काही कधीतरी काही ना काही नेहमीच सुटतच असतं. तर स्वामी समर्थांचं मला अभिषेक करायचा राहून गेला होता. मग काल इतका सुंदर असा मुहूर्त होता म्हणून मी स्वामींचा सुद्धा अभिषेक काल करून घेतला. तर त्याआधी पहिले साध्या पाण्याने केला, मग हळदीच्या पाण्याने केला आणि मग स्वामी महाराजांना आपण दुधाचा अभिषेक केला. तर आणि त्यानंतर पुन्हा एकदा मी साध्या पाण्याने स्वामींना अभिषेक करून घेतला आणि मग मूर्ती स्वच्छ करून घेतली आणि मूर्ती आपण पाटावरती विराजमान करणार आहोत. ब्रह्मांडाचे नायक पूजेमध्ये असल्यानंतर काय मित्रांनो, काय बोलायचं पुढच्या पूजेचं. अतिशय अशी प्रभावी ही सेवा होणार होती माझ्याकडनं, म्हणून मी ब्रह्मांड नायकाला साक्षीदार ठेवून इथं माता लक्ष्मी यांना प्रसन्न करण्याचे प्रयत्न करत होते. कारण की जिथे ब्रह्मांड नायक पाठीशी उभे असले तिथे अशक्य गोष्टीही शक्य होतात. तर माता लक्ष्मी काय नाही प्रसन्न होणार, म्हणून मी स्वामींचा आशीर्वाद घेऊन माता लक्ष्मी यांचा अभिषेक करायला घेतला. तर मित्रांनो, जेव्हा साधं पाण्याचा पहिले मी साधा पाण्याने अभिषेक करून घेतला, त्यानंतर माता लक्ष्मी यांना हळदीच्या पाण्याने मी अभिषेक करून घेतला आणि मग त्यानंतर आपण दुधाने अभिषेक करून घेतला. पाठीमागे स्वामी बसलेलेच आहेत. स्वामी सदैव आपल्या पाठीशी असतात, हे पुन्हा एकदा इथे सिद्ध झालेलं आहे. मूर्तीच्या लक्ष्मी माताच्या मूर्ती यांच्याकडे जरी कॅमेरा असला तरी बघा पाठीमागून स्वामी समर्थांचं आपल्याला दर्शन होत आहे. तर सांगा मित्रांनो, अशा प्रकारे आपले जे स्वामी आहेत ना ते जागोजागी आपल्याला दाखवून देतात की मी तुझ्या पाठीशी आहे, तू पुढे चल आणि घाबरू नकोस. तर इथे बघा माझ्या पाटावरती आज स्वामी समर्थ, लक्ष्मी माता, बाळकृष्ण, पुन्हा आणखी इकडे गणपती बाप्पा, इकडे आपले भगवान शंकर यांचा परिवार, साक्षात माता काली माता, पुन्हा आणखी साक्षात भगवान शंकर आणि पाठीमागे गणपती बाप्पा म्हणजे शिव परिवार.
शिवपरिवार साक्षात पूजेत तर आजचा विचार करा, आजची पूजा ही किती मोठी पूजा आहे. दरवेळी आपण जे प्रसंग असतात, जे वार असतात, ज्या तिथीज असतात किंवा ज्या देवांच्या सेवा असतात फक्त ते देव पाटावरती मांडतो. पण आज इथे बघा पूर्ण ब्रह्मांडाचे देव इथे आपल्या पाटावरती उतरलेले आहेत. म्हणजे किती सुंदर सेवा आज घडली माझ्याकडनं. आणि इथे सगळ्यात मोठा माझा जीव की प्राण माझं गुरुचरित्र ग्रंथ. त्यांनासुद्धा काल गुरुवार होता, मला सेवा करायचीच होती गुरुचरित्राची, पण म्हटलं पाटावरती मांडूया आणि जेव्हा सेवेचा वेळ येईल तेव्हा आपण उचलून घेऊ वाचायला. तर बघा ना इथे पाटावरती स्वामी महाराज, पुन्हा आणखी स्वामी आपण जे नामजप करतो ती माळ. आणि ते बघा पाठीमागे जे तुम्हाला दिसतंय ना मित्रांनो, त्या कवड्या आहेत लक्ष्मी माताच्या, त्या इथे केंद्रातून मिळतात. आणि असं जर तुम्हाला जर घ्यायचं असलं तर तुम्ही दुकानातून सुद्धा आणू शकता. ह्या ज्या कवड्या आहेत ना मित्रांनो, त्या खूप प्रभावी असतात आणि आहेत सुद्धा. मला सुद्धा खूप सुंदर अनुभव आलेला आहे. तर त्याच्या ब्राऊन कलरच्या आहेत त्या कवड्या आहे आणि त्याच्या बाजूला गोमती चक्र आहे. तर कवड्यांची सेवा कशी करायची असते आपल्याला सगळ्यांनाच माहिती आहे. माता लक्ष्मी यांना कवड्या किती प्रिय आहेत. तर जर का तुम्हाला माहिती करून घ्यायची असेल की यांची सेवा आपण कशी करायची आणि त्यानंतर त्यांचं काय करायचं, तर तुम्ही मला कॉमेंटमध्ये विचारू शकता किंवा DM करू शकता. मी त्याच्यावरती डिटेलमध्ये व्हिडिओ बनवेन. तर त्याआधी बघा आता इथे हळद कुंकू चढवून पूजा करून घेत आहोत. जे गोमती चक्र आहे, गोमती चक्रावरती हळद कुंकू अक्षर चढवलं मी. आणि ते कवड्यांवरती, या कवड्यांमध्ये बघा एक सिक्का पण दिसत असेल तुम्हाला, तर तो सिक्का 1 रुपयाचा सिक्का आहे, म्हणजे चांदीचा सिक्का. आता आपण कुठे इतकं चांदी आणि सोनं वगैरे जपणारे लोक, तरी आपण सर्वसाधारण मिडल क्लास लोक म्हणून मी त्याच्यामध्ये 1 रुपयाचा सिक्का ठेवलेला आहे. कारण की त्याच्यामध्ये मान असतो. त्या कवड्यांसोबत एक छोटासा चांदीचा सिक्का ठेवायचा असतो. मग म्हणून मी तिथे एक रुपयाचा सिक्का त्या कवड्यांसोबत ठेवते आणि नंतर त्या सगळ्या कवड्या आपण तिजोरीमध्ये ठेवत असतो. आणि इथे आता आपले भगवान शंकर यांची सेवा मी करत आहे. भगवान शंकर यांना हळद कुंकू चढत नाही म्हणून मी त्यांना चंदन चढवत आहे, चंदन अक्षत हे. आणि त्यानंतर फुलं आपण फुलं चढवून घेतले तिथे माता लक्ष्मी यांना. आज पूर्ण जो काही पूजा आहे मी पिवळ्या कपड्यावरती केलेली आहे, लाल कपड्यावरती नाही केली. कारण की लाल कपडा आपण हा फक्त देवीच्या सेवेमध्ये ठेवतो आहे ना. आणि इथे आज मला तर देवांची सुद्धा सेवा करायची होती म्हणून मी पिवळा कपडा वापरला. कारण की लाल पिवळा हा माता देवींना आवडतो रंग, म्हणून पिवळा रंगाचा कपडा घेतला. कारण की देवी सगळ्यांच्या सेवा त्याच्यावरती सुंदर होतील. तर स्वामींना आपल्या फुलं वगैरे चढवले. जे गोमती चक्र होते, गोमती चक्राची सेवा केली, कवड्यांची सेवा केली आणि तिथे मी फुलं चढवून घेतले. इथे माता काली यांचा हा टाक आहे, तर त्यांचंसुद्धा आपण पूजा करून घेतला. आणि भगवान शंकर यांची पूजा करून झाल्यानंतर जे माझा गुरुचरित्र ग्रंथ मी पाटावर ठेवलेला होता त्याचीसुद्धा सेवा करायची आहे. इतकं भारी वाटतं ना मित्रांनो, जेव्हा गुरुचरित्र ग्रंथ हातात येतं ना, मी सांगू नाही शकत. आणि या भावना फक्त तोच व्यक्ती समजू शकतो जो गुरुचरित्र ग्रंथाचं पठण करतो, त्याला समजेल की काय फिलिंग असते ते. जेव्हा गुरुचरित्र आपल्या हातात असतं किंवा आपण त्याची सेवा करत असतो, मनाला खूप प्रसन्न वाटतं. असं वाटतं आता काहीच नको आहे मला आयुष्यात, काही नाही मिळालं तरी चालेल आणि कितीही मिळालं तरी याच्यापेक्षा भारी नसणार. म्हणून मला खूप आवडतो गुरुचरित्र ग्रंथ, वाचायला आवडतो, त्याची सेवा करायला आवडते. तर बघा इथे बघा आपण भगवान शंकर यांनासुद्धा जलाभिषेक केलेला आहे. शंकर भगवानचं झालं. आता आपल्याला जे बाळकृष्ण होते म्हणजे आहेत बाळकृष्ण आपण पाटावर मांडलेले आहे. तर तुम्हाला तर मी आधीच्या पण व्हिडिओ दाखवलं होतं की मी दर गुरुवारी जी माझ्या तुळशीला जी मंजिरी तिथे दर गुरुवारी मी शंकर भगवान बाळकृष्ण किंवा आपलं विष्णूजी यांच्या सेवेमध्ये मी चढवत असते. तर विष्णूजींना पाटावरती नव्हतं मांडलं मी, तर इथे मी श्रीकृष्णाच्या मूर्तीला आपण जी मंजिरी होती ती मी चढवली आणि त्याचसोबत या मंत्राचा जाप केला. ओम कृष्णाय वासुदेवाय हरये परमात्मने प्रणतः क्लेशनाशाय गोविंदाय नमो नमः. हा अतिशय प्रभावी असा विष्णूजींचा मंत्र आहे. मित्रांनो एक सांगते तुम्हाला, जेव्हाही तुम्हाला असं वाटेल की तुम्ही खूप जास्त संकटात
अडकलेले आहेत आणि आता तुम्हाला कोणीच नाही वाचू शकत, तर त्यावेळी तुम्ही या मंत्राचा जाप करून भगवान विष्णू यांना तुमच्या मदतीला बोलवू शकता. आणि चमत्कार सांगते मित्रांनो की बघा, काहीच वेळानंतर, काहीच काळानंतर तुमचं ते जे संकट आहे, जे तुमच्यावरती येणार होतं, जे तुम्हाला जीवन मरणाचा प्रश्न वाटत होतं, ते संकट नष्ट झालेलं असणार. कारण की हा जो मंत्र आहेच तितका प्रभावी. ओम कृष्णाय वासुदेवाय हरये परमात्मने, अतिशय असा हा प्रभावी मंत्र आहे, जो विष्णूजी त्यांच्या कानावर पडतात आपल्या मदतीला ते धावून येतात. आणि इथे बघा, आपण माझ्या ज्या मंजिरी होत्या त्या चढवून झाल्या आणि त्यानंतर मी श्रीकृष्णाला फुलंसुद्धा चढवली पिवळ्या रंगाची. किती सुंदर दिसतंय बघा, किती छान दिसतंय. या सगळ्या मंजिरी आणि त्याच्यामध्ये आपले जे बाळकृष्ण आहे ते पूर्ण झाकले गेलेले आहेत. तर आज काय झालं, आज माझ्या घरी कोणी नसल्यामुळे मला बाजारात जायला कोणी नव्हतं आणि म्हणून मला काही प्रसादीला वगैरे आणता आलं नाही, म्हणून मी सिंपल अशी आपली साखरच पूजेमध्ये ठेवलेली आहे प्रसाद म्हणून. तर इथे व्यवस्थित सगळी पूजा मांडणी माझी आता झालेली आहे. बघा, एकदा बघून घ्या. काही चुकलं असेल तर प्लीज मला कमेंटमध्ये सांगा. तुम्ही काय कितीही परफेक्ट करण्याचा प्रयत्न केला तरी काही ना काही आपलं चुकतच असतं. तर पूजा मांडणी झाली आणि सुरुवात करते मी इथे माला जपाने. तर सगळ्यात पहिले मी लक्ष्मी माता यांचा ओम श्रीम श्रीये नमः या मंत्राचा जाप केला. कारण श्रीम हा माता लक्ष्मी यांचा प्रिय मंत्र आहे, त्यांचा बीज मंत्र आहे. ज्यावेळी आपण श्रीम या मंत्राचा जाप करतो त्यावेळी माता लक्ष्मी लवकरात लवकर प्रसन्न होत असतात. तर सगळ्यात पहिली जी माझी माला होती ती मी ओम श्रीम श्रीये नमः हे माता लक्ष्मी यांच्या मंत्राचा जाप करून केली. त्यानंतर दुसरी माला होती माझी श्री स्वामी समर्थ या मंत्राची. त्यानंतर तिसरी माला केली मी ओम भगवते वासुदेवाय नमः ह्या मंत्राची. आणि त्यानंतर चौथी माळा होती माझी ओम राम दत्तात्रेयाय नमः दत्तगुरूंची. तर आता माला जाप झाल्यानंतर इथे माता लक्ष्मीचं कणकधारा स्तोत्र या स्तोत्राची विशेष सेवा आज होती. मी तुम्हाला सांगितलं ना आपल्याला विशेष सेवा करायची आहे, तर त्यापैकी सगळ्यात आधी होतं कणकधारा स्तोत्र, जे तुम्ही 16 वेळा पण करू शकता. तुम्हाला जितक्या वेळा जमेल ते तुम्ही करू शकता. प्रश्न आहे की तुमची श्रद्धा असावी. त्यानंतर श्री सुक्तमचा पाठ मी केला. श्री सुक्तम मी 3 वेळा केलं. श्री सुक्तम हे आपलं पाठ असल्यामुळे म्हणजे तसं पाठ नाही बोलत आहे. मला न बघता नाही येत, पटकन लवकर मला आठवत नाही, पण जेव्हा मी हातामध्ये पुस्तक घेऊन वाचायला चालू करते ना, तर वाचण्याच्या आधीच मला पुढचं येत असतं, कारण मला सवय झाली. मी दर गुरुवारी श्री सुक्तमची सेवा करते. तर श्री सुक्तम झालं, कणकधारा स्तोत्रमची सेवा झाली. आता त्यानंतर भगवान शंकर यांचे 12 ज्योतिर्लिंग या आपण स्तोत्राचं मी पठण केलं संस्कृतमध्ये. अतिशय सुंदर आणि प्रभावी असं हे भगवान शंकर यांचं स्तोत्र आहे. त्याच्यामध्ये त्यांच्या 12 ज्योतिर्लिंगाचे नावं घेतलेले आहेत. जगन्नाथ माधव भक्तवत्सल गोविंद तुम्हाला हे पण खूप प्रभावित आहे. ज्यावेळी तुमच्या घरामध्ये भांडण होत असतील किंवा पती पत्नीचं जमत नसेल किंवा आर्थिक तंगी असेल, तर त्यावेळी तुम्ही व्यंकटेश स्तोत्राची सेवा घेऊ शकता. आणि व्यंकटेश स्तोत्राची सेवा जर तुम्हाला दर गुरुवारी करायची असेल तर तशी करू शकता. नाहीतर व्यंकटेश स्तोत्राची विशेष सेवा ही मध्यरात्री केली जाते. म्हणजे मध्यरात्री 12 वाजता त्याचं एक मंडळ करायचं असतं. म्हणजे एक असतं ते जसं आपण पारायण करतो ना, तसं व्यंकटेश स्तोत्राची विशेष सेवा घोर कष्टोद्धार आहे. तर व्यंकटेश स्तोत्र झाल्यानंतर मी आज घेतले आहे, आजपासून म्हणजे कालच्या गुरुवारपासून माझ्या सेवेमध्ये ॲड केले घोर कष्ट निवारक स्तोत्र. हे आता याच्या नावावरतूनच तुम्हाला समजेल की हे काय आहे. घोर कष्ट निवारक हे आपले दत्तगुरू यांचे स्तोत्र आहे. आणि मित्रांनो, दत्तगुरू यांची आपण साधी सेवा केली तरी ते त्यांच्या भक्ताला कधी संकटात सोडत नाही. पण हे जे स्तोत्र आहे ना, हे असं स्तोत्र आहे की खूप जास्त तुम्ही
संकटात आहे, तुम्हाला असं वाटतं की आता माझं खूप जगण्या मरण्याचा प्रश्न आलेला आहे आणि आता कोणीच नाही आहे जगात जो मला वाचू शकतो, त्यावेळी जेव्हा आपण हे घोर कष्ट निवारक स्तोत्र याची सेवा घेतो ना मित्रांनो, तुम्ही एकदा अनुभव घेऊन बघा. मला तर असाही दत्तगुरूंच्या सेवेचा खूप चांगला अनुभव आहे. मला माहिती आहे की दत्तगुरू कधीही आपल्याला एकटे नाही सोडत, पण एखाद्याला खूपच त्वरित फळ पाहिजे असेल तर घोर कष्ट निवारक ही सेवा तुम्ही घेऊ शकता. काही नाही, एक मिनटंसुद्धा लागत नाही ते स्तोत्र वाचायला, पण सेवा खूप प्रभावी आहे मित्रांनो. जर का जे कोणी माझे भाऊ बहीण मित्रमैत्रीण माझा हा व्हिडिओ बघत असतील तर त्यांच्यासाठी, जर का तुमच्या आयुष्यात असं जर खूप मोठं काही संकट असेल ज्याच्यातून तुम्हाला असं वाटतंय की फक्त परमेश्वर वाचू शकतो मला, तर त्यावेळी मनामध्ये श्रद्धा ठेवून दत्तगुरूंचे घोर कष्ट निवारक या स्तोत्राची सेवा तुम्ही घेऊ शकता आणि सेवा घेतल्यानंतर तुम्ही त्याचा अनुभव सुद्धा तुम्हाला तितक्याच लवकर बघायला मिळेल. आता बघा, माझ्या बाकीच्या सगळ्या सेवा झाल्या आणि मध्ये तारक मंत्र सुद्धा झाला आपला, आणि जे माझं दर गुरुवारची सेवा आहे, मी 14वा आणि 18वा अध्याय वाचते. तर 14वा आणि 18वा अध्याय का वाचला जातो हे जे कोणी आपले व्हिडिओज बघत असेल त्यांना माहिती असेल. याआधी मी याच्यावरती व्हिडिओ बनवलेला आहे की गुरुचरित्राचा 14वा आणि 18वा अध्याय का वाचला जातो. श्री गुरुचरणी तृप्ती अध्याय वाचन कथामृत संजीवनी आणि अध्याय वाचन झालेलं आहे. म्हणजे 14वा 18 आणि 18वा अध्याय थोडा मोठा आहे, तर थोडा वेळ लागतो त्याला. तर माझं वाचन झाल्यानंतर जे काही आपल्या छोट्या मोठ्या सेवा असतात, नंतर लास्टला आरती वगैरे होते. पण बघा, इथे माझे मुलं तयारीतच असतात. वाचन वगैरे झाले की त्या आरतीमध्ये नेहमी आरतीमध्ये हजर असतात, कारण की तुम्हाला माहिती आहे का मित्रांनो, स्वामी समर्थांच्या 108 आरत्या ही सुद्धा एक सेवा आहे. तुम्ही 108 आरत्या जेव्हा तुमच्या म्हणजे आपण आरतीमध्ये उभं असणं किंवा आरती अटेंड करणं, थोडक्यात आपल्या घरच्या भाषेत सांगते मी, 108 आरत्या आपण अटेंड करतो ना, ती एक स्वामींची खूप मोठी सेवा आहे. ती संकल्पयुक्त सुद्धा केली जाते, पण दरवेळी संकल्पयुक्त सेवाच करावी असं काही गरजेचं नसतं. आपण आपल्या इच्छेने स्वामींकडे काही न मागता सुद्धा आपण आरत्या जेव्हा अटेंड करतो ना, कुठे ना कुठे आपल्या झोळीमध्ये त्याचं पुण्य पडतच असतं. सेवा तुम्ही स्वामींची असो, कोणत्याही देवाची असो, साधं मनापासून नाव जरी घेतलं ना, तर ती एक मोठी अशी सेवा असते. फक्त त्यात तुमचा स्वार्थ नसावा, तुमचं समर्पण असावं, तुमचं प्रेम असावं, देवाप्रती तुमची श्रद्धा असावी. बघा, या माझ्या मुली बघा, मी सेवा करेपर्यंत त्यांनी स्वयंपाक करून घेतला, पूर्ण घरातली कामं करून घेतली आणि पटकन जशीच माझी सेवा संपल्या पटकन इथे येऊन आरतीमध्ये ते येऊन बसलेले आहेत. कारण की मी वेळोवेळी त्यांना प्रत्येक सेवेचं महत्त्व सांगत असते आणि त्यांनाही पूजा वगैरे ह्याच्यामध्ये खूप श्रद्धा आहे त्यांची. आजकालच्या मुलांना नसते, पण माझे तिन्ही मुलं माझ्या प्रत्येक सेवेमध्ये माझ्या सोबत असतात. तर इथे बघा, सगळ्या सेवा झाल्यानंतर मी आपल्या स्वामींना मुद्रा करून त्यांची आज्ञा घेत आहे आणि काही सेवा काही चुकलं असेल तर माफी मागितली. या प्रकारे आपली